मित्रांनो नमस्कार. तुम्हीही जर राज्य शासकीय सेवेत जर कर्मचारी म्हणून जर काम करत असाल तर ही खास बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. महाराष्ट्र राज्य शासनाच्या विभागाने एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तो निर्णय हा दिनांक 1 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये काही त्यांनी धोरणं सांगितले जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहेत. चला आता आपण बघू त्या काय सांगितलेले त्या निर्णयामध्ये. जे राज्यातील 50 किंवा 55 वर्ष पूर्ण झालेले अथवा 30 वर्ष सेवा पूर्ण केलेले अधिकारी किंवा कर्मचारी यांची कार्यक्षमता तपासण्यासाठी आता पुनर्विलोकन प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी काही धोरणे सांगितली आहेत ज्यामध्ये सार्वजनिक हितासाठी जे अधिकारी किंवा कर्मचारी अकार्यक्षम आहेत किंवा त्यांच्यावर प्रामाणिकतेबाबत शंका आहे त्यांना आधीच निवृत्त करण्यात यावे आणि जे अधिकारी कार्यक्षम आहेत त्यांनाच पुढील सेवा देण्यात यावी असं त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं आता शासनाच्या सेवेमध्ये कोण राहणार किंवा त्यांचा कोणाचा विचार केला जाणार हे आता पाहूया आपण. वय 50 किंवा 55 वर्षापेक्षा जास्त असलेले किंवा 30 वर्ष सेवा पूर्ण केलेले जे आधी होईल त्यानुसार त्यांचा विचार केला जाणार आहे. व यांची तपासणी कशा पद्धतीने होणार आहे तर मृद व जलसंधारण विभागातील विभागीय पुनर्विलोकन समिती ही त्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समितीमध्ये गट अ आणि गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी ही खालीलप्रमाणे समिती आहे ज्यामध्ये अप्पर मुख्य सचिव आहेत, सहसचिव, उपसचिव, अवर सचिव व सदस्य सचिव असे या पद्धतीने आहेत. तसेच गट अ अधिकाऱ्यांबाबत अंतिम निर्णय शासन घेणार आहे. गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांबाबत निर्णय संबंधित मंत्री किंवा राज्यमंत्री घेतील. निवृत्तीबाबत अपात्र ठरल्यास संबंधित अधिकाऱ्याला अभिवेदन सादर करण्याची संधी असेल ज्यावर ही स्वतंत्र समिती म्हणून विचार करेल. तर गट ब अराजपत्रित गट क व गट ड कर्मचाऱ्यांसाठीची समिती ही कोण आहे तर ती बघूयात. ज्यामध्ये सह उपसचिव आस्थापना ते अध्यक्ष असतील, सह उपसचिव हे सदस्य असतील, अवर सचिव हे सदस्य असतील, अवर सचिव कक्ष अधिकारी हे सदस्य सचिव असतील. यामध्ये गटातील कर्मचाऱ्यांसाठी अंतिम निर्णय विभागाचे व सचिवस्तरीय अधिकारी घेतील. अपात्र ठरल्यास या कर्मचाऱ्यांना अभिवादन मांडण्याची संधी देण्यासाठी स्वतंत्र विभागीय समिती ही स्थापन केलेली असेल. या सर्व प्रक्रियेसाठी शासनाने ठरवलेले निकष आणि कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. तसेच हा शासन निर्णय आपल्याला बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या संकेतस्थळावर हा उपलब्ध सुद्धा आहे. सध्या तरी हा निर्णय केवळ मृद व जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित असून इतर विभागांमध्ये अशाच पद्धतीने कारवाई केली जाऊ शकते. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.